नमस्कार, मी रसिका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। नवीन वर्षाचा सर्वात पहिला सण म्हणून गुढीपाडवा हा आपल्या इथे साजरा केला जातो। आमच्या इथे सण कोणताही असो पुरणपोळीचाच बेत ठरलेला असतो। तुमच्याकडे आजच्या दिवशी काय करतात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। मी एकीकडे डाळ आणि एकीकडे भात लावून घेतलेला होता, त्याचबरोबर लगेचच पीठ मळून घेतलं होतं। त्याचबरोबर पीठ मळेपर्यंत इथे माझा कुकरही झालेला होता। आता कुकर थोडासा थंड होऊन दिला आणि लगेचच त्यातलं येळवणी काढून घेतलं होतं। डाळीतून काढलेल्या पाण्याला तुम्ही येळवणी म्हणता का कट म्हणता हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। लगेचच आता इथे मी पुरण परतून घेणार आहे। जेवढी डाळ तेवढाच गूळ घालून मी इथे पुरण परतलेलं आहे, कारण आमच्याकडे थोड्या गोडच पोळ्या लागतात। साधारण 7 ते 8 मिनिटात पुरण व्यवस्थित परतून झालं होतं। आता ते पुरण गरम असतानाच मी वाटून घेतलं होतं। पुरण गरम असल्यामुळे लगेचच वाटून झालं। आता इथे मी कढईत तेल तापवून कुरडई भजी तळून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता कुरडई किती छान फुललेली आहे। तर पहा, आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप मेहनत घेतो आणि ती गोष्ट एवढी छान होते की त्या कष्टांच्या नंतर आपल्याला काहीच वाटत नाही। चला आता त्याचबरोबर इथे मी भजी तळून घेतलेली आहेत। आता झटकेपट पोळ्याही लाटून घेते। तर चला इथे पहा बरं, पोळी किती छान अशी टम्म फुगलेली आहे। कोणाकोणाला पुरणपोळी आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा। एकीकडे पोळ्याही तयार होत्या, त्याचबरोबर आमटीही तयार होती। गुढीला आणि देवाला नैवेद्य दाखवला, मग आम्ही सगळे तयार होऊन निघालो होतो। तर चला फायनली ती वेळ आलेली होती। आम्ही तिघींनी स्वयंपाक पटापट आवरून आम्ही तिघी निघालेलो होतो आमच्या नातेवाईकांच्या इथे वास्तूच्या पूजेला। सकाळपासून नुसती आमची धावपळच होती। तर आता इथे आम्हाला जाता जाता त्यांच्यासाठी आहेर घ्यायचा होता, त्यासाठी इथे आम्ही साडीच्या दुकानात थांबलेलो होतो। साड्यांची खरेदी म्हटलं की आपल्या चेहऱ्यावर आपोआपच असं हसू येतं, बरोबर ना। आता इथे एकच साडी खरेदी करायची होती, पण त्यासाठी आमच्या तिघींचं ही घेऊ का ती घेऊ असं चाललेलं होतं। आता इथे काय आम्हा तिघींना पण एक ही साडी पास पडत नव्हती। तोपर्यंत भाऊजींनी पुरुषांच्या कपड्यांची खरेदी केलेली होती आणि इथे ते आम्हाला ओरडत होते की लवकर लवकर घ्या, आपल्याला जायचंय। शेवटी त्यांनीच त्यांच्या पसंतीने एक साडी घेतली आणि आम्हाला म्हटलं की तुमच्या भरोशावर बसलो तर इथेच पूजा व्हायची। आता इथे आम्ही नातेवाईकांच्या घरी येऊन पोहोचलो। गेल्या गेल्याच आम्हाला अशा पोळ्या करायला लागल्या। बायकांचं कसं असतं ना, घरी ते दारी। आता इथे तुम्ही पाहू शकता या मावशींना मी शूटिंग काढते हे कळल्यावर त्यांनी लगेच डोक्यावर पदर घेतला होता। डोक्यावर पदर घेणारी कदाचित ही शेवटचीच पिढी आपण पाहतोय, नाही का। तर पहा, अशा प्रकारे आमच्या नातेवाईकांची वास्तूची पूजा झालेली होती। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत बाय बाय।